नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025. कथा विभागात पुढील कथा आहे, जेव्हा स्वप्न थांबतात. जिथं स्वप्नांचा मृत्यू होतो तिथं आयुष्य खरंच सुरू होतं. कधी वाटतं नियतीनं काही लोकांना विशेष रेखाटलं असावं. यश, सौंदर्य, हुशारी, प्रेम सगळं काही त्यांच्या पदरी असतं. पण मग एक दिवस त्यांच्या कथा अचानक अर्धवट राहतात आणि मागे उरतो तो फक्त एक प्रश्न, का? तो होता सार्थ देशपांडे. कोल्हापूरच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेला. आई वडील शिक्षक, घरात पैसा कमी पण माणुसकी आणि प्रेम भरपूर. सार्थ जणू त्या घराचा तारणहार होता. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. शाळेत प्रावीण्य, कॉलेजात हुशारी, वागण्यात गोडवा, असं कितीतरी आईवडील असतात की जे आपल्या पोराच्या यशानं स्वतःचं आयुष्य फुलवतात. एमटेक करताना त्याला बेंगलोरच्या एका नामवंत युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. 2 महिने झाले होते की एका मोठ्या IT कंपनीतून त्याला ऑफर आली. पॅकेज 20 लाख. आईच्या डोळ्यात नथ शिनवायची. स्वप्न रंगू लागली होती. वडील मात्र रोज देवापुढे एकच नवस मागायचे, देवा माझं पोराला मोठं होऊ दे, आम्हाला काही नको. सप्टेंबर 10, 2023 ला मध्यरात्री अचानक सार्थच्या वडिलांना, विक्रम देशपांडे यांना एक अपरिचित नंबरवरनं फोन आला. दुसऱ्या बाजूला सार्थचा रूममेट आकाश रडत बोलत होता, काका, सार्थचा अपघात झाला आहे, डोक्याला खूप मार लागला आहे, खूप सिरियस आहे, तुम्ही तातडीनं या. त्या क्षणी विक्रमच्या तोंडातून शब्दच निघेनासे झाले. फोन हातून सुटला. शरीर थरथरलं. बायको वेदश्री झोपेतून जागी झाली. तिच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, काय झालं? पण विक्रम तिच्याकडे न बघताच ओरडला, माझं पोरगं मरणाच्या दारात उभं आहे. बेंगलोरचा प्रवास थेट दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत होणार होता. बसमधल्या प्रत्येक स्टेशनवर विक्रमची नजर फक्त देवाला शोधत होती. हे भगवंता, तुला हवं असेल तर माझं आयुष्य घे, पण माझ्या पोराला वाचव, सार्थला वाचव. सार्थला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. अपघातात डोक्याला मार लागल्यानं ब्रेन हिमरेज झाले होते. खूप रक्तस्राव झाला होता. मेंदूत सूज आलेली होती. डॉक्टर म्हणाले, आपण ऑपरेशन करू शकतो, पण चान्स केवळ 1%च आहे. त्या वाक्यानं विक्रमच्या काळजात चिरा पडला. पण बाप हा कधीच शक्यतांवर चालत नाही, तो आशेवर चालतो. कितीही खर्च झाला तरी चालेल, पण माझ्या पोराला वाचवा. 1 तासात सगळी रक्कम जमा केली. सार्थचा जीव डॉक्टरांच्या हातात सोपून विक्रम हॉस्पिटलच्या गेटवर एकटाच बसला आणि अखेर कोसळला, फक्त डोळ्यातून आवाज न करता. सार्थ 4 दिवस ICUत होता. 5व्या रात्री सार्थच्या डोळ्याने हलकासा झपका मारला. 6व्या दिवशी त्यानं बोट हलवलं. आठवड्यानंतर तो शुद्धीवर आला. आई वेदश्री पहिल्यांदाच बेंगलोरला आली होती. पोराचे डोळे उघडलेले पाहून ती त्याच्या पायाशीच कोसळली. माझा राजा उठलाय, सार्थनं हळूच आवाजात म्हटलं. आई! त्या एका शब्दाने तिचा श्वास परत आला. सार्थ आता बोलत होता. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सगळं काही काढण्यात आलं होतं. जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होण्याच्या तयारीत असतानाच 13 ऑक्टोबरला अचानक सार्थला श्वास लागायला लागला. ताप भरपूर चढला. डॉक्टर म्हणाले, फुफ्फुसात इन्फेक्शन आहे, गंभीर परिस्थिती आहे. औषध चालू होती, पण सार्थचं शरीर आता खूप थकलं होतं. डॉक्टर सांगतात, अँटीबायोटिक्सवर बॉडीनं रेझिस्टन्स दाखवला आहे. काहीही केलं तर संसर्ग पसरत होता. विक्रम रात्रभर त्याचा हात हातात धरून बसला होता. बाळा, तू लढलायस, आता मी थकलोय रे, पण अजून एकदाच देवाला सांगतो, माझं पोरगं मला परत दे. 1 ऑक्टोबर सकाळी 10:30 वाजता सार्थनं शेवटचा श्वास घेतला. वडील त्याच्या छातीवर डोकं ठेवून फक्त पुटपुटत होते, पुन्हा एकदा बाबा म्हण ना रे बाबा. एकदाच. सार्थच्या आईला हे सांगणं शक्यच नव्हतं. ती हॉस्पिटलमध्ये होती, पण तिला फसवून वेगवेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. 3 तारखेला रात्री डॉक्टरांच्या उपस्थितीत वेदश्रीला ती बातमी सांगण्यात आली आणि ती एक क्षणात शांत झाली. मग अश्रूंना काळीज फाडून ओरडली, देवा, माझं लेकरू मी परत घेणार, त्याची स्वप्न अधुरं राहू देणार नाही. तिची शुद्ध हरपली आणि 2 दिवस काहीच बोलू शकले नाही. रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी रात्री 12:30ला सार्थचं पार्थिव कोल्हापूरला त्याच्या गावी पोहोचलं. अतिशय शोकमग्न वातावरणात वडील आईला मिठीत घेऊन रडत म्हणाले, मी तुला तुझं पिल्लू जीवन परत आणू शकलो नाही. संपूर्ण कॉलनी, सगळी गल्ली, सगळे मित्र, नातेवाईक सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. 200-250हून अधिक लोक उपस्थित होते, पण कोणाचंही मन बोलायला नव्हतं. रात्री 1:30 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.
आई आणि वडील चितेभोवती बसले होते. त्यांच्या डोळ्यात फक्त राख उरली होती, स्वप्नांची राख. आई बापाच्या डोळ्यातील स्वप्न पूर्णतः थांबली होती, गोठली होती. पोरांनो, स्पीडनं गाडी चालवण्याआधी एकदा आईच्या कुशीत लपून रडलेला आठवा. मोबाईलवर नजर टाकण्याआधी वडिलांनी दिलेला पहिला मोबाईल आठवा. आपल्या आईवडिलांना आठवा. कुणाचं पिल्लू तुम्ही घेऊन जाऊ नका आणि स्वतःही लवकर जाऊ नका. आईबाप असतात म्हणून आपण असतो, आपण नाही म्हणून त्यांचं काहीच उरत नाही. जीवन एकदाच मिळतं, पण त्या जीवनात कुणाचं पूर्ण जग वसलेलं असतं. कृपया ते तोडू नका. कधीकधी आपली चूक आपल्यालाच माफ होत नाही आणि कुणीतरी दुसराच त्याची किंमत देतो. श्वासाने नाही, आठवणीनं तळहायात. म्हणून गाडीचा स्पीड वाढवण्याअगोदर फक्त एकदा आपल्या आईबाबांचा चेहरा आठवा, त्यांचे बोल आठवा. आईवडिलांची स्वप्न थांबवू नका, गोठवू नका, कृपया. ही कथा लिहिलेली होती ॲडव्होकेट सुजाता जाधव ठाणे. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9870382870. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 9870382870. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.